स्वाभिमानी संघटनेकडून गद्दार म्हणून होणाऱ्या टीकेला खासदार धैर्यशील माने यांनी आज उत्तर दिलंय। आमची इमानदारी जनतेच्या पायाशी इथल्या प्रश्नांची आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीत माझे चिन्ह धनुष्यबाणच होते आणि आताही तेच चिन्ह आहे। गद्दारी आम्ही कोणाशी केली नाही तर इमानदारी ठेवली। लांछन लावणारी लोक राजकारणापासून टीका करत असल्याचं माने यांनी व्यक्त केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत, मात्र ठाकरे गटांच्या उमेदवारांकडून गद्दारांना मत नाही अशा पद्धतीचा प्रचार आहे तो केला जातोय। याला आता तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार? आमची इमानदारी आमच्या जनतेच्या पायाशी आहे। आमची इमानदारी इथल्या प्रश्नांशी आहे। आमची इमानदारी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे। मी खासदार म्हणून जे वचन मागच्या वेळी पंचवार्षिकला दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी महायुतीचा उमेदवार म्हणून मागच्या वेळी निवडून आलो होतो आणि यावेळीही महायुतीचा उमेदवार म्हणूनच उभा आहे। जे धनुष्यबाण मागच्या वेळी माझं चिन्ह होतं तेच धनुष्यबाण माझं ह्याही वेळी चिन्ह आहे। माझ्या मतदारसंघातले प्रश्न निवडून सोडवत असताना मागं मला मोदी साहेबचं नेतृत्व होते आणि राज्यामध्ये शिवसेना माझा पक्ष होता। केंद्रामध्ये आम्ही मागच्या वेळी निवडून येत असताना सुद्धा मोदीजींचा फोटो होता। शिवसेनेचे उमेदवार म्हणून आम्ही उभे होतो। धनुष्यबाण आमचं चिन्ह होतं। महायुतीचे उमेदवार म्हणून उभे होतो। गद्दारी आम्ही कुणाशीही केलेली नाही। आम्ही इमानदारी ठेवली। ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून दिलं। आजही धैर्यशील माने असतील किंवा संजय मंडलिक असतील किंवा राज्यातले जे उमेदवार उभे आहेत हे सगळे महायुतीचे उमेदवार आहेत। ज्या युतीमध्ये आम्ही पूर्वी होतो त्याच युतीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे जातो आहे। त्याच्यामुळं आता हे लालछनं लावणारी लोक आहेत हे राजकीय दृष्टीनं त्या ठिकाणी लावतात। कुणीतरी मार्ग चुकला म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही चुकलो नाही म्हणून वाईट झालो हे जर त्यांचं मत असेल तर आम्ही योग्य दिशा पकडली आणि जी देशाला राष्ट्राला पुढे नेणारी दिशा आहे, माझ्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारी दिशा आहे, त्याच दिशेला आम्ही या ठिकाणी उभे आहोत। खरं तर